सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या बहिणींना गुड मॉर्निंग. आता सकाळचा टायमिंग आहे आणि 6ला सुरुवात झालेली आहे. तर आता थंडीचा टायमिंग आहे, तुम्हाला माहीत आहे. एरवी मी 5:30ला उठायची, पण आता 6ला उठत आहे, कारण की नव्याचा टायमिंगसुद्धा चेंज झालेला आहे. आमच्याकडे ना थंडी भरपूर पडते, त्यामुळे ना ह्या थंडीमध्ये ना 2 वेळा शाळेचे जे काही टायमिंग आहेत ते 2 वेळा बदलतात. त्यामुळे एक वेळेचा टायमिंग बदललेला आहे, तिचा अर्धा तास लेट जात आहे. आता पहिली ती 6:30ला जायची, पण आता 7ला जात आहे. त्यामुळे ना सगळं आरामात चालू राहते माझं. आता 6ला उठली, स्वतःचं आवरलं, फ्रेश वगैरे झालेली आहे या टायमिंगला. आणि बघू शकता आमचे हे मिस्टर मुलीची बॉटल भरण्यामध्ये व्यस्त आहे. तर हा पहिला हिवाळा आहे की त्यांची शाळा आता स्कूल जे टायमिंग आहे ना यांचा, हे पण स्कूलमध्ये जातात, तर दुपारी झालेलं आहे. तर मागच्या हिवाळ्यामध्ये बघा ते सकाळीच जायचे आणि 9व्या जायचे, त्या टायमिंगवर तेही जायचे. त्यामुळे मला घाई भरपूर असायची, पण आता घाई काही नाही, आता फक्त 9व्या जाते. त्यामुळे ना 9व्याचं सगळं ते बघतात. तिच्या गरम पाण्यापासून, तिच्या ब्रशला पेस्ट लावण्यापासून, तिचे कपडे वगैरे काढून ठेवण्यापासून सगळं ते बघतात. आता ती स्वतः आवरते म्हणा, आता मोठी झालेली आहे. त्यामुळे मला तिचं काहीच बघावं लागत नाही. फक्त करावं लागते ते म्हणजे की केस आणि जे काही दोन चुटी वगैरे आहे, 2 वेण्या वगैरे आहे, तेवढंच मला करावं लागते. आणि टिफिन. त्यामुळे भरपूर असा वेळ माझा वाचतो, कारण की माहीत नाही, आता यांना अगोदरपासून सवय झालेली आहे की सकाळी उठायचं. आणि उठल्याना माझ्या ज्या पायऱ्यासुद्धा आहेत ना, त्या पायऱ्यासुद्धा तेच झाडतात. आता मी वरती राहत असल्यामुळे पायरी आणि खाली अंगण आहेत, तर तेवढं काम मात्र तेच करतात. आणि जर कधी तर लेट उठले ते आणि कधी राहून जाते झाडायचं, तर त्याच टायमिंगला मी झाडते, नाही तर एरवी सगळे दिवस तेच झाडतात. तर बघू शकता इथं 9व्या पण तयार झालेली आहेत. आता तिला सॉक्ससुद्धा घालून दिलेले आहेत. एवढी सेवा ती मुलांची करतात, अगोदरपासूनच करतात म्हणा. माहीत नाही, तर त्यांना भरपूर जणांचे अशा गृहिणी आहेत की त्यांच्याकडले मिस्टर हातसुद्धा लावत नाही. प्रत्येक काम लेडीजला करावं लागते, एकूण एक. पण तसं काही नाही माझ्याकडे, यांची मला भरपूर मदत होते. तर खरंच खूप छान वाटते मलाही. तर इथे बघू शकता, इथे 9व्या पूर्ण रेडी झालेली आहे. तिचा टिफिन पण मी आता फक्त भरायचा राहिलेला आहे. पहिले तिचे मी 2 वेण्या घालून देते चुटी. आतापर्यंत तर बेल्ट वगैरे लावून जायचे, पण आता थोडे केस वाढलेले आहेत ना, त्यामुळे ना गेले काही दिवस ना मी तिच्या वेण्या घालत आहे. असं झालं. आता हिचं एकदाचं आवरलं म्हणजेच आवरलं, कारण की स्वतः आवरून घेते. आता पावडर वगैरे लावेल आणि बसेल. तर इथे बघू शकता ह्या मेथ्या आहेत. पहिले मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तुमच्यासमोर कॅटलमध्ये. ते पाणी गरम करून ठेवलेलं आहे, तेव्हा 1 ग्लास पाणी घेऊन घेतलं. आणि ह्या मेथ्या मी रात्री भिजत घातलेल्या होत्या. त्याला आता याला उकडवीन आणि हे पाणीसुद्धा मी घेणार आहे. तुम्हाला वाटते की मेथ्या खूप कडू आहेत, पण काही कडू राहत नाही मेथ्या. एकदा तुम्ही ना मेथी जर पाण्यात भिजत घातल्यानंतर पाणी पिऊन घ्यायचं आणि जे मेथी आहे ना, ते मेथी चावून खाऊन घ्यायची. पण मलाही अगोदर वाटायचं की खूप कडू लागते, पण खरंच काही कडू वाटत नाही. तुम्ही एकदा त्या ट्रायल करून बघा. तर मी काय करते माहीत आहे का, पण मी काय करते, सतत एकच एक वस्तू नाही घेत. तर कधी रात्री मी जिरं भिजत घालते, तर सकाळी जिऱ्याचं पाणी पिते. कधी अजवाईन जे ओवा आहे त्याचं पाणी घेते. तर कधी काय करते ना, ॲपल सायडर व्हिनेगर आहे ते गरम पाण्यामध्ये घेते. असं मी बदलवत जाते. कधी लिंबू पाणी, असं बदलवत जायचं. सतत एकच वस्तू नाही घ्यायची. कोणतीही वस्तू आजवीपेक्षा जास्त झाली तर त्याचे वाईट परिणाम होतात, माहीत आहे. आणि मेथी किती गरम असते, भरपूर गरम असते. त्यामुळे ना थोडं 1-2 दिवसाच्या आळमध्ये पण आपण घेऊ शकतो. तर बस आता 9व्याचा टिफिनही पॅक झालेला आहे. आता तिला टिश्यू पेपर्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे तिच्या टिफिनमध्ये. आणि आता ती निघाली. तर पहिले ते घेऊन घेतलं मी ग्लासभर पाणी. त्याच्यानंतर आता मी काळा चहा घेत आहे. आणि 6:30ला आमचा नळ येतो. तर आता नळच इथेच कनेक्शन असल्यामुळे इथेच पाणी घेऊन होऊन जाते माझं. तर माझ्यासाठी मी काळा चहा मांडलेला आहे, आणि तो म्हणजे की गुळाचा. आता मी गुळाचाच चहा घेते. तर यांच्यासाठी मग मी छान असा दुधाचा चहा करून दिलेला आहे. आता चहा वगैरे घेतल्यानंतर स्वतःसाठी सुद्धा वेळ काढते. कधी वेळ असला तर सकाळी मी टेरिसवर फिरते. बाहेर वगैरे नाही जात. बाहेर वगैरे जाण्याच्या भानगडीत पडतच नाही, कारण की सकाळी शाळा राहते ना, बाहेर जाताच येत नाही. त्यामुळे टेरिसमध्ये 15-20 मिनिटं फिरते. वेळ राहिला तर, कधी उशीर वगैरे झाला तर मग खाली अशीच एक्सरसाइज करते. आणि 15-20 मिनटं, 20 मिनिट, जास्ती काही नाही. मला माहीत आहे आता माझ्या ताई जे काही व्हिडिओ बघत असेल ना, त्याच्यातून 50% लेडीज एक्सरसाइज नसेल करत, पण करायला पाहिजे. माझ्या मते तर वाढत्या वयानुसार ना एक्सरसाइज ही आवश्यकच आहे. कारण की आपण जसं आपलं वय वाढते ना, तसं आपल्या ज्या नसा आहेत ना, त्या नसाच्या सुकडून जातात. मग त्या नसा सुकडल्यानंतर मग आपल्याला जॉईंट पेन हे ते जास्त होते. त्यासाठी ना आपल्याला एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. आणि एक्सरसाइज केल्यामुळे ना दिवसभर तर आपल्याला एकदम फिट तर वाटतेच म्हणा. एकदम असं कसं कामाला तरतरी म्हणतो ना आपण, ते तर येते, पण एक चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो. तो ग्लो येण्यासाठी पण आपल्याला एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. आणि वाढत्या वयानुसार तर ही केली पाहिजे.
कमीत कमी आपण 15-20 मिनटं तर स्वतःसाठी काढलेच पाहिजे. मी तर ह्या मताची आहे. आपण घरच्या परिवारांचं सगळ्यांचं आपण काळजी घेतो, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही आणि प्रत्येकाला का हवं का नको हे सगळं बघत राहतो. दिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं तेच काम राहते, पण स्वतःसाठी आपण एवढाही वेळ काढत नाही. पण वेळ हा स्वतःसाठी काढलाच पाहिजे. आणि जर आपण सकाळी स्वतःसाठी वेळ नाही काढला तर दिवसभर आपण स्वतःसाठी वेळ काढूच शकत नाही. माझं कसं आहे ना, जर सकाळी जर नाही झालं, जर काही कारणास्तव, तर का करते मी, कधी कधी बाहेर वगैरे गेली तर पायदल फिरत येते. किंवा मग संध्याकाळचा टायमिंग राहते, त्या टायमिंगवर सकाळी मग संध्याकाळी गच्चीवर जाऊन त्या टायमिंगवर मी फिरते 15-20 मिनटं. तर आजनं मुलीला मी उत्तप्पमच करून दिलेलं होतं. आता भिजत घातलेलं होतं डोसायचं, तर तिलाही उत्तप्पम दिले. आता एका साईडला हळदीचं दूध केलेलं आहे. आता नक्षला ना मी जास्त बोरमिठाचं दूध नाही देत, तो म्हणजे तेव्हाच देते, नाहीतर जास्तीत जास्त ना मी त्याला हळदीचंच दूध देत असते. त्याला सवयच लावून टाकलेली आहे मी. आणि थंडीभर तर पूर्ण हळदीचंच दूध देते. तर ह्या हळदीच्या दुधातून मी यांच्यासाठी करते आणि थोडंसं मी पण घेते. आता तिकडे त्याचे उत्तप्पमही होत आहे, हळदीचं दूधही होत आहे. तेवढ्या वेळात म्हटलं कपडे भिजत घालून घेते. आता आज सॅटर्डे आहे, सॅटर्डे असल्यामुळे यांचा हाऊस ड्रेस आहे आणि कालचा जो ड्रेस आहे ना तो म्हटलं चला धुवून घेऊया, संडेची कशाला वाट पाहायची. म्हणून ना मी आज शनिवारी सगळे कपडे धुवून घेते. आता तसं तर माझ्याकडे मशीन पण आहे. मशीन काही रोज रोज नाही लावत, कारण की ना मुलांचे जे कपडे आहे ना इतके खराब होऊन येतात शाळेतून खूप जास्त. आणि माझ्या नव्याला तर तसंही आवडत नाही, तिला तिचे शाळेचे कपडे मशीनमध्ये वगैरे लावलेले, त्यामुळे ते कपडे ना मला हातानेच धुवावं लागतात. आता नवव्या तर गेली आहे म्हणे, आता नेक्स्ट रेडी होत आहे, त्यालासुद्धा त्याचे पप्पाच रेडी करत आहे. आता टायमिंग चेंज झाला ना त्यांचा, म्हणून दुपारी जातात म्हणून. पहिले तर मीच करायची, मीच त्याला बसपर्यंत सोडायला न्यायची, पण आता ते आहेत घरी, दुपारी जातात ते 10:30 पावणे 11ला निघतात ते, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. थोड्या वेळ त्यांनी आराम पण केला. मला नवव्या गेल्यानंतर ते बेडवर जाऊन लोटले होते, मी आपली एक्सरसाइज वगैरे केली. आणि त्याचं सगळं बघावं लागते, त्याची पेन्सिल शॉप आहे का नाही आहे. आज त्याला सिटीज बुक ठेवायचे होते, सिटीचे बुक ठेवले, बाकी सगळे बुक जे एक्स्ट्रा होते ते काढून ठेवायचे होते, ते सगळं काढलं. त्याचं बघावं लागते. नवव्याचं कसं आहे, तिचं ती बॅग भरून घेते म्हणा, पण याला काही स्वतः भरता नाही येत, त्यामुळे सगळं भरावं लागते त्याचं. आता इथे दूध केलेलं आहे मी हळदीचं. यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मी बिना साखरेचं दूध करते. साखर वारंवार घेणं चांगली गोष्ट नाही, म्हणून यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पूर्ण बिलकुल फिकं, यांनाही फिकं आणि मी फिकं. आणि नक्षा याच्यात थोडी साखर टाकलेली आहे, त्याला पण दिलं, यांना पण दिलं. अर्धा कप म्हणजे मोठ्या कपमध्ये, आणि थोडंसं मी घेतलेलं आहे. वेळात वेळ काढून मी स्वतःसाठी पण थोडंसं दूध घेते. आणि तुम्हाला माहीत आहे हळद ही अँटीबायोटिक आहे, एक अँटीबायोटिक औषध जी जसं काम करते ना तसं हळदसुद्धा काम करते. त्यामुळे ना हळदीचं दूध हे या हिवाळ्यामध्ये तर घेतलंच पाहिजे आपण. खरंच खूप छान राहते. साधं दूध घेण्यापेक्षा हळदीचं दूध कधीही त्याचं हे साईड इफेक्ट नाही राहत. साध्या दुधाने सुद्धा कफ वगैरे होण्याची शक्यता असते, पण हळदीच्या दुधाने कधीच कफ होत नाही. उलट ना माझ्या नक्षला जास्त सर्दी राहायची, पण वारंवार त्याला आता हळदीचं दूध देऊन ना त्याची सर्दी पूर्ण बसूनच गेलेली आहे. तर आता त्याच्यानंतर दूध वगैरे पिल्यानंतर तो म्हणत होता की मम्मी मला खायचं पण आहे. तर ठीक आहे म्हटलं. आता काही पदार्थ असे बनतात की मुलांना सकाळी खायची इच्छा होते, तसं तर त्याला मी खाऊन पाठवते म्हणा. पराठा वगैरे त्याला आवडते, तर पराठा वगैरे खाऊनच पाठवते. आता दुपारी 3 वाजेपर्यंत मुलं येतात, नवव्या पण 3 वाजेपर्यंत येते, पण ती काहीच खात नाही माझी मुलगी. माहीत नाही, दूधसुद्धा पित नाही. तिला कितीही आग्रह केला, दूध बिस्किट काहीच नाही, फक्त टिफिन नेते तेवढंच. म्हणून मी टिफिन वगैरे भरपूर देते तिचा पण. आणि तिच्या आवडत्या वस्तू राहिला, जसं उत्तप्पम वगैरे आहे आज तर खाऊन गेली. आणि कधी कधी जर तिच्या आवडत्या वस्तू राहिला तेव्हाच ती खाते, नाहीतर मग ती काहीच खात नाही एरवी. आणि 3 वाजेपर्यंत दोघंही येतात. ते नक्ष पण 3 वाजेपर्यंत येईल आणि नवव्या पण 3 वाजेपर्यंत येईल, म्हणून ना ते गेल्याशिवाय आपलं तर काही होत नाही. नक्ष बरोबर 8:45ला निघतो, त्याच्या अगोदरनं मी काय करते, आपलं झाडून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तो गेल्यानंतर वगैरे नाही झाडत म्हणा मी, तर तो जायच्या अगोदर आता सगळं झाडून झालेलं आहे, पूर्ण हॉल पण आवरून झालेला आहे. आता बेडरूम आवरायला आली, कारण की तो उशिरा उठतो थोडासा थंडीचं. त्याचे पप्पा पण त्याच्यासोबत थोड्या वेळ लोटले होते, तर हे बेड फक्त आवरायचा राहिलेला होता. तर आता बेड वगैरे आवरून घेते आणि त्याच्यानंतर आता परत हॉलमधलं हे ज्या काही वस्तू आहे, आपल्या शेल्फ आहे, TV युनिट आहे, ड्रेसिंग आहे, जे काही आहेत ना शोकेसचं सामान, हे सामान रोज पुसते मी. आणि रोजच धूळ बसते, असं होतच नाही. कधीच कंटाळा आला तर राहून जाते म्हणा, मी असं नाही म्हणत, पण हे पुसण्याचा प्रयत्न करते. आणि पुसायला गेलं तर 5 मिनिटात तर पुसून नाही होत, आणि ते पुसल्याशिवाय तर बरंही वाटत नाही. कारण की जर ज्या दिवशी मी पुसीन नाही ना, तर येता जाता पूर्ण लक्ष माझे त्याच्याचकडे जात राहते. म्हणून हे सकाळीच पुसून घेते आणि पुसल्यानंतर मग घरची पूर्ण फरची वगैरे जे काही टाईल्स आहे ते पुसून घेते मी. पहिले हे लवकर वगैरे जायचे तर मी बिना आंघोळीनीच स्वयंपाक करायचे, पण आता ना पटकन झाडून पुसून ना आंघोळ करूनच स्वयंपाक करण्याचा प्रयत्न हा माझा असतो.
तर ना आता आमच्याकडे जशी जशी थंडी वाढेल ना तसा तसा आता 9व्याचा टायमिंग चेंज झाली आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे. परत एकदा नंतर जास्त थंडी वाढल्यानंतर परत एकदा चेंज होते आणि तेव्हासुद्धा मग माझ्या कामामध्ये चेंजिंगपणा येतो. कारण की थंडीमध्ये सकाळी उठायची कोणाचीच इच्छा होत नाही आणि भरपूर थंडी पडल्यानंतर तर उठावंसं वाटतच नाही. तर चला मग आता इथे फरची पुसून घेणार आहे पूर्ण. आता सगळं तर झाले आहे, पूर्ण घर आवरून वगैरे. आता फक्त आंघोळ करून आपलं काम करायचं आहे यामध्ये की स्वयंपाक वगैरे. तर ही भांडे वगैरे घासायची जागा आहे जिथे मी हे मॅट, तुम्हाला माहीत असेल माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. माझ्या किचनमध्ये होती ही फ्लोअर मॅट, तर मी इथे ना आता थोडीशी खिळे टाकून ठोकलेली आहेत. कारण की इथे भांडे वगैरे घासतात ना, म्हणून ते भिंतीवर वगैरे उडण्याची शक्यता राहते म्हणून. आणि हा बेसिंग म्हटलं चला, हा बेसिंग पण मी रोज स्वच्छ करते. कधी कधीच राहून जातो म्हणा, पण स्वच्छ तर करतेच करते. आणि हे याचं वेगळंच आहे बरं सगळं जे काही घासण्याच्या वस्तू आहेत त्या. आणि याच्यावरतीसुद्धा एक मिरर आहे, त्यालाही असं पुसून वगैरे घेतलं. आणि माझं ते सुद्धा स्वच्छ झालेलं आहे. टॉयलेट वगैरे स्वच्छ करून घेतलं मी, घासून घेतलं. आता बाथरूम वगैरे घासते आणि जेवढे कपडे आहेत ते सगळे कपडे आता धुवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता मी आंघोळ करून आली. आता आंघोळ करून आल्यानंतर पहिले स्वतःचं आवरते, पहिले केस करून घेते. आणि जर आपण केस या टायमिंगला नाही केले तर मग जर राहिलं तसंच, म्हणून ना पहिले केस वगैरे करून घेते. आणि जे काही आपलं स्किनचं जे काही आपलं रुटीन आहे, आपलं रोज जे काही आपण लावतो ते रोज लावायचं. तर तुम्ही कोणतीही क्रीम लावत असाल म्हणा, पण ते लावूनच घेते मी पण. तर मी इथे सनस्क्रीन वगैरे वापरते आणि रोज सनस्क्रीन वापरते सकाळी. सनस्क्रीन वापरायला पाहिजे, पण मला असं तरी वाटते सनस्क्रीनने आपल्याला जे काही आपण उन्हात वगैरे गेलं, कुठेही गेलं, घरात राहा किंवा काही राहा, आपल्या स्किनला ना प्रोटेक्ट करण्याचं काम ना हे सनस्क्रीन करत असते. आणि मी काय करते माहिती आहे का, आंघोळीला जाण्याच्या 1 तासा अगोदर जे काही आपलं आता हिवाळ्यामध्ये सांगत आहे, आंघोळीला जाण्याच्या 1 तासा अगोदर मी ग्लिसरीन लावते. त्यामुळे ना आपण कधी कधी हे ग्लिसरीन आपण नाही लावू शकत रात्रभर, कारण की त्याला चिकटपणा असतो आणि खूप वेगळाच चिकटपणा असतो. तर रात्रभर नाही लावू शकत. तर मी काय करते, 1 तासा अगोदर सकाळी लावून घेते आंघोळीच्या अगोदर. आणि मग आंघोळ करताना मग छान असं स्वच्छ फेसवॉश वगैरे लावून छान असं स्वच्छ धुवून घेते. त्याच्याने पण एक आपली स्किन खूप छान ग्लो मारते त्याच्याने पण. तर हिवाळ्यामध्ये तसंही आपली स्किन पूर्ण ड्राय होऊन जाते, त्यामुळे ना ड्राय पडणाऱ्या कोणत्याही क्रीम वगैरे वापरायच्या नाही. तर म्हणून ना जे काही आपले ऑइली क्रीम असतात तर त्याच वापरायच्या. आणि ज्याची ड्राय ऑलरेडी स्किन आहे त्याला तर मग काही विचारूच नका, हा हिवाळा तर जास्तीच जड जातो. चला मग आता माझं सगळं आवरून झालेलं आहे, स्वतः पण फ्रेश झाली. आणि आता वेळ आहे ती म्हणजे की देवपूजा. पटकन 15-20 मिनिटात आपली देवपूजा उरकून घेते. त्याच्यानंतर जवळ मंदिर आहे, त्या मंदिरातून सुद्धा जाऊन येऊन जाते पटकन. हे घरी राहतात तेवढ्या वेळात मी तेवढं सगळं काम करूनच घेते. आणि त्याच्यानंतर ना पूजा झाल्यानंतर माझ्या सेवा पण असतात, भरपूर सेवा आहे, माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत. जे काही सेवा जास्त काही नाही करत म्हणा, मी सांगत आहे तुम्हाला. स्वामींची एक माळ जप वगैरे, परत गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज वाचते. आणि त्याच्यानंतर ना शिवलीलामृतची पोथी आहे, त्याच्यातले 1 किंवा 2 अध्याय मी रोज वाचत असते. तर आता एवढं सगळं वाचायला थोडा वेळ होऊन जातो, तर का करते, पूजा वगैरे करून घेते मी. आणि मग जे काही आपलं किचनचं काम आहे ते सगळं किचनचं काम आवरते. त्याच्यानंतर परत सेवेला सुरुवात करते. नाहीतर सगळ्यात अगोदर किचनचं काम आवरते आणि सगळ्यात शेवटी पूजा वगैरे करून आपली सेवा करत असते. तर इथे मी आता बारीक करत आहे ते म्हणजे की चटणी. आता डोसा करीन म्हटलं तर डोस्यासाठी ना चण्याच्या डाळीची चटणी, चण्याची डाळ मी सकाळीच भिजत घातली होती, तर त्याची चटणी करून घेते आणि डोसा टाकून घेते. आता मी डोसा भरपूरदा शेअर केलेला आहे, त्यामुळे मी शेअर वगैरे नाही केला रेसिपी वगैरे त्याची, कारण की यांची तर जायची घाई खूप होती, त्यामुळे ना मी सगळं घाईघाईतच बनवलेलं आहे. आणि डोसा ना मी थोडा वेगळ्या पद्धतीनेच टाकते, आता तुम्हाला शेअर करते म्हणा मी कसं टाकते ते. तर इथे डोसा झालेला आहे आणि त्याच्यानंतर चटणी आणि वरण पण आणि भरीत पण सगळं मी आत्ताच करून घेतलं. आता मुलांना तर उत्तपम दिले, आल्यानंतर मग त्यांनाही खायला बरं वाटते, तर ते मग 3 वाजता येतात, तर मग त्यांच्यासाठी गरम गरम करायचं. तर तसंही गरम गरम मुलांना आवडते म्हणा. आता आल्यानंतर तसंही त्यांना गरमच द्यावं लागते, थंड मुलं खायला नाही पाहत. वरण वगैरे झालं तर गरम गरम करायची. तर टिफिन वगैरे न्यायचे, 9व्यासोबतच त्यांना पण मी टिफिन देऊन द्यायची. पण आता हे दुपारी जातात टायमिंग चेंज झाल्यामुळे, तर मग हे जाता जेवणच करून जातात. आणि दुपारी काही चिवडा वगैरे राहिलं, काही राहिलं तर असं डब्यामध्ये देऊन देते, हलका फुलका नाश्ता दुपारी खायसाठी. आणि 5:30पर्यंत घरी वापस येतात. त्याच्यानंतर आल्यानंतर चहा बिस्किट वगैरे घेतातच म्हणा.
तर हा डोसा ना आम्ही असं अक्षासारखा टाकतो. अक्षा म्हणजे आयते वगैरे जे करतात ना तसं. माझी आई पण अशाच पद्धतीने टाकायची, तर त्यामुळे मी सुद्धा अशाच पद्धतीने टाकते. आता यांच्यासाठी पहिला डोसा केला, तुम्ही बघितला ना, एकदम छान परफेक्ट निघालेला आहे आणि हा सुद्धा परफेक्टच निघेल म्हणा. आणि खूप छान मी असाच करते नेहमी, माहीत नाही काहून, माझ्या आईचीच पद्धत मी पण शिकलेली आहे. तसं पण करता येते म्हणून, असं टाकल्यानंतर बॅटर वगैरे टाकून चमच्याने फिरवतात तसं पण करता येते. तर चला मग आता हे पण घेतील. चमचा नाही दिला होता म्हणून ते स्पून घ्यायला आलेले आहेत. तर यांना आता वरतीच बसणार आहे. त्यांना म्हणते तसं तर मी हॉलच्या बेडमध्ये कोणीच नाही झोपत म्हणा. थोड्या वेळ दुपारी लोटलं तर लोटलं. यांना म्हटलं खाली बसा, पण आता तसंही थंडीचे दिवस आहे, जाऊ दे म्हटलं. नाहीतर तुम्ही म्हणाल की गादीवर बसणं चांगलं नाही. आता भरपूर जणं म्हणतात. आता यांना नाही म्हटलं तरी ते बसले होते, तर जाऊ दे म्हटलं, बसले तर बसले. आणि माझी नव्यासुद्धा खाली बसायला नाही बघत, पण तिला जबरदस्तीनं कधी कधी मी खाली बसवते. नाहीतर ही पण तिची जागा पण हीच आहे. फक्त नक्ष माझा मात्र खाली बसतो, तो आणि मी दोघंही जेवायला आम्ही खालीच बसतो, वरती बसतच नाही. तर यांना वगैरे दिलं आणि त्यांच्यासोबत आता मी पण खाऊन घेते. आता पूजापाठ तर झालीच आहे म्हणा. चला मग आता मी पण नाश्ता वगैरे करून घेते, कारण की मला पण सेराजियम जायचं आहे. आता भरपूर व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे सेराजियम म्हणजे काय आहे. तरी तिथे ना थेरपी मिळत असते, आपली रीलची हड्डीची थेरपी, स्पाईन मॅनेजमेंट म्हणते ना, ते मिळत असते आणि ते सगळं फ्रीमध्ये आहे. त्यामुळे ना मी दिवसभराचे कामं करून आपण थकून जातो, तर थोड्या वेळ असं वाटते की चला बा तिथे मशीनमध्ये जाऊन थोडं लोटलं तर आपल्याला थोडंसं रिलीफ मिळते. आणि खरंच छान वाटते. ती थेरपी घेऊन मला भरपूर आराम झालेला आहे. आपल्या जे काही नसा आहेत ना, त्या सगळ्या नसा मोकळ्या वगैरे होतात. त्यामुळे मी ना रोज वेळात वेळ काढून थेरपी घ्यायला जात असते. तर आता इथे जेवढे काही कपडे मी हाताने धुतले होते, सगळे कपडे मी वरती वाळवून येऊन टाकले. आणि आता ती माझी वेळ आहे की आवरसावर करायची. आता पटकन आवरसावर करते आणि यांच्यासोबतच मला सेराजियम जायचं आहे. सॅटर्डे असल्यामुळे हाफ डे असते, तर लवकरच जाणार आहे तिकडे आणि मग येऊन जाईन म्हणा. आणि आज ताईनं गावाला गेलेल्या आहेत, नाही तर ताईसोबत जाते म्हणा मी प्रत्येक वेळेस, रोजच त्यांच्यासोबतच जाते स्कूटीने. पण आज त्या नाही होत्या, तर म्हटलं सामा मला सोडून द्या, म्हणून मी भराभर आपलं आवरलं आणि जेवढे काही भांडे होते तेवढे भांडे घासून घेतले आणि गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे माझा आजचा हा व्हिडिओ होता म्हणा. थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे, माफ करा. आता सगळं शेअर करतो म्हटलं तरी भरपूर मी शेअर केलेलं नाही. आपण मधामधात भरपूर कामं करत असतो, ते सगळं राहूनच जाते. तर जेवढे काही भांडे कुंडे होते भांडे घासून घेतले. आता माझ्याकडे भांड्याला मेड आहे, मी खोटं बोलणार नाही. भांड्याला भांडेवाली वगैरे आहे म्हणा. फक्त आज ती आलेली नाही, म्हणजे 2-3 दिवस आता ती येणार नाही, तिच्याकडे काम असल्यामुळे. तर त्यामुळे भांडे कुंडे मलाच घासायची होती. रात्रीचे भांडे मी रात्रीच करून घेते. आता सकाळचे भांडे पण आता थोडे जेवढे काही निघाले तेवढे घासून घेतले. आता मुलं आल्यानंतर परत निघेल तर ते पण घासून घेईल. त्याच्यानंतर पूर्ण गॅस ओटा स्वच्छ करायचा. त्याच्यानंतर फ्रीज स्वच्छ करायची. हे तर आपलं रोजचंच काम आहे आणि हे सगळं स्वच्छ केल्याशिवाय व्यवस्थित वाटतही नाही आणि कामं केल्यासारखे वाटतच नाही की प्रॉपर आपले कामं झालेले आहेत बा म्हणून. तर मैत्रिणींनो, जे कोणी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे मी सकाळी 6 ते पूर्ण 12, 12:15 तर होताच मला पूर्ण काम करतपर्यंत. तर असे पूर्ण 12 वाजेपर्यंत मी पूर्ण आपले काम सगळे नीट अँड क्लीन करून घेत असते. आता माझी किचन स्वच्छ झाली आणि हॉलही पूर्ण स्वच्छ झालेलं आहेत. आता मुलं येतपर्यंत तरी स्वच्छच राहीन म्हणा 3 वाजेपर्यंत. ते आल्यानंतर मग परत आता माझा नक्ष तर लहानच आहे, मग तो इकडे होतो तिकडे होतो, सोप्याचा कवर असं होते तसं होते. आता ते येतपर्यंत तरी निदान स्वच्छच राहते. आणि मुलं पण थोडे आता 9 तर मोठीच झाली म्हणा. नक्षला पण समजवलं तर तो समजून जातो, तो पण तेवढा काही पसारा करायला बघत नाही. पण आता तेच आहे, ते आल्यानंतर त्यांना वाढा, मग त्यांचे कपडे घरी करा, हे करा, त्याच्यातही भरपूर वेळ जातो आणि थोडाफार पसारा घरात होतो. चला मग मी इथेच व्हिडिओ एंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.